नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल सुभाष कदम, संचालक सुभाष फार्म अँड केशव नंदरे ॲग्रो. शेतकरी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे मी पाठीमागील वर्षी पण एक सीताफळासंदर्भातचा व्हिडिओ आपल्याला बनवला होता. तर आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, तर मित्रांनो, ही माझी साधारणतः 8 वर्ष वयाची NMK 1 गोल्डन असं सीताफळ वाहनाची बाग आहे. महत्वाचा विषय असा, गेला 1 महिना झालं, यावर्षी पावसाचं प्रमाण थोडंसं जास्तच असल्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये सध्या असा प्रश्न आहे शेतकऱ्यांना की सेटिंग होत नाही. तर मित्रांनो, प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की सीताफळ हे पीक निसर्गतः सेटिंग होणारं पीक आहे. याला कुठल्याही माध्यमाची गरज नसते. सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. महत्त्वाचा विषय हा आहे, जर बागेमध्ये खूप प्रमाणात आपल्या फुटींचं प्रमाण, जर वाढीचं प्रमाण जास्त असेल, जर झाडं शेंड्यावर जास्त चालीवर असेल, तर पाठीमागं फळधारणेला किंवा फळ सेटिंग होण्याला थोडंसं अडचणी येतात. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला करायचंय काय, ज्या वेळी आपण छाटणी करणार आहोत, तर छाटणीच्या दरम्यान जे काही आपण भेसळ डोस भरणार आहे किंवा शेणखताची जी मात्रा देणार आहे, त्याबरोबर जे खतांचं नियोजन करायचं आहे ते खूप महत्वाचं आहे. आपण खतांच्या व्यवस्थापनामध्ये चुका केल्या तर भविष्यामध्ये बाग ही आपली पूर्णतः व्हेजिटेटिव्ह ग्रोथवर जाणार आहे. भरपूर प्रमाणात शाखीय वाढ होणार आहे. त्यामुळं फळधारणेला अडचणी येणार आहेत. सगळ्यात महत्वाचं, सेटिंग अवस्थेपर्यंतचा काळ हा महत्वाचा. तिथून पुढे राहतो किडींचा प्रादुर्भाव. तर सगळ्यात महत्वाचं, किडींमध्ये जर आपण सेटिंग अवस्थेमध्ये जर का थ्रिप्स या किडीला सांभाळलं नाही किंवा आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं नाही, तर अडचणी अशा येतात की सेटिंग अवस्थेमध्ये जी छोटी छोटी फळं राहतील त्या फळांना डॅमेज केलं तर आपल्याला, आता आपण पाहतोय, यामध्ये एकही फळ कुठं थ्रिप्सने चाटलेलं नाही किंवा थ्रिप्सने डॅमेज केलेलं नाही. जर थ्रिप्सने डॅमेज केलेलं फळ असेल तर त्याच्यामध्ये आत्ताच आपल्याला फळांवरती एक तांबड्या कलरची जाळी तयार होते आणि पुढे पुढे ते ऊन पावसामध्ये राहून त्याला काळ्या प्रकारचा एक थर तयार होतो. त्या कारणाने पुढे फळांची क्वालिटी डाऊन होते आणि आपल्याला मार्केटमध्ये पाहिजे तो दर भेटत नाही. ही झाली थ्रिप्सची अवस्था. सगळ्यात महत्वाचं राहील आपल्याला त्याच्यानंतर फळं साधारणतः 100-150 ग्रॅम 200 ग्रॅम पर्यंत झाली की, आता सध्या आपला प्लॉट आहे हा पूर्ण सेटिंग होऊन साधारणतः 200 ग्रॅम पर्यंत फळं गेलेले आहेत. आता आपल्याकडे जर पाहिलं तर बागेमध्ये एका झाडाला साधारणतः 100, 150, 200, 250 अशी म्हणलं तरी फळांची संख्या आहे. आता आपण पाहू शकतो, ह्या ब्रांचला साधारणतः एका ब्रांचवरती 10-12 फळे आहेत. अगदीच खूप प्रमाणामध्ये काही सेटिंग असेल लोकांकडे तर त्यांनी थोडंसं छोट्या क्वालिटीची फळं असतील किंवा छोट्या साईजची फळं असतील किंवा थ्रिप्समुळे वाकडी एक वेगळा त्याला आकार तयार झालेली फळं असतील तर ती तुम्ही काढून टाकली तरी चालतील. आपण थिनिंग केली म्हणलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आता हा सेटिंग होऊन साधारणतः ही फळं 100, 150, 200 ग्रॅमच्या अवस्थेमध्ये गेलेले आहेत. आपल्याला सांगायचा उद्देश असा, या अवस्थेमध्ये सगळ्यात भेडसावणारा प्रश्न असा की मिलीबग ही पेस्ट आपल्याला खूपच त्रास देते. एकदा का मिलीबगनी खूप जास्त प्रादुर्भाव केला तर आपल्याला मिलीबग पेस्ट कंट्रोल करायला खूप अवघड जातं. त्यासाठी आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, ड्रीप मधून ह्याला एकरी 1 लिटर स्लेअर प्रो हे कीडनाशक औषध आपण ड्रीप मधून दिलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं,
आपल्याला एक मोव्हेंटो ओडी म्हणून बायर कंपनीचा प्रोडक्ट आहे मोव्हेंटो ओडी. हा प्रोडक्ट आपल्याला 1 लिटरला 1 ml नी यूज करायचा आहे. त्यामध्ये प्रत्येक स्प्रेला स्टिकर घेणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर एक आपल्यासाठी डेंटोसो म्हणून एक पेस्टिसाइड आहे, ते अर्धा ग्रॅमनी 1 लिटरला अर्धा ग्रॅम या प्रमाणामध्ये जर घेतलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा मिलीबगचा त्रास जाणवणार नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही छाटणी करत असताना बागेमध्ये सूर्यप्रकाश कसा राहील आणि हवा खेळती कशी राहील हे खूप गरजेचं आहे. आपल्या झाडांमध्ये तुम्हाला कुठेही गर्दी हा प्रकार जाणवणार नाही. कारण जर आपण छाटणी व्यवस्थित नाही केली, जर झाडांमध्ये गर्दीचं प्रमाण जास्त राहिलं, हवा खेळती नाही राहिली, सूर्यप्रकाश प्रत्येक ब्रँचेसवर नाही गेला, तरी पण आपल्याला सेटिंग हे पूर्ण मिळणार नाही. 100% सेटिंग मिळवायचं असेल तर छाटणी खूप गरजेची आहे. यानंतर मिलीबगच्या अवस्थेनंतर जो आपल्याला महत्वाचा मुद्दा राहतो फळांच्या साईजचा. तर झाडाला जास्त प्रमाणात सेटिंग असेल तर तुम्ही योग्य प्रकारे वॉटर सोल्युबल खतांच्या मात्रा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टप्प्याटप्प्याने देणं खूप गरजेचं असतंय. आता साधारणतः तुम्ही छाटणीनंतरच्या पहिल्या पाण्यानंतरच्या साधारणतः 90 दिवसानंतर तुम्ही वॉटर सोल्युबल्स थोड्या थोड्या प्रमाणामध्ये चालू केली तरी चालतील. अगदी साईजसाठी तुम्ही 0.34 हे वॉटर सोल्युबल यूज करू शकता किंवा 0.60-20 आहे तो एक पर्याय आहे. आणि शेवटीला तुम्ही लास्टच्या 1 महिना आधी 0.050 हे विद्रावक खते वापरू शकता. खतांचं प्रमाण अगदी एकरी 3 किलोपर्यंतच ठेवलं तरी चालेल, जास्त प्रमाणात नकोय. कारण हे थोडंसं निसर्गतःच ऑटोमॅटिकली थोडंसं उत्पादन देणारं पीक आहे. जास्त रासायनिक खतांचा यूज करायला नकोय. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्यावेळी छाटणी घेणार आहे तर त्याआधी तुम्ही शेणखतांचं व्यवस्थित नियोजन केलं, कुजलेलं शेणखत अगदी पुरेशा प्रमाणात झाडांना दिलं तर जास्त तुम्हाला रासायनिक खतांचा वापर करण्याची गरज राहणार नाही. तर अशा पद्धतीने हा आपला साधारणतः 3 एकराचा प्लॉट आहे. आता खूप छान पद्धतीने सेटिंग झालेलं आहे. झाडांवरती भरपूर प्रमाणामध्ये फळांची संख्या आहे. यापुढे ज्या शेतकऱ्यांना मिलीबग संदर्भात किंवा आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतो की साईज होत नाही, ह्या संदर्भात जर कुणाच्या काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क साधा. एक शेतकरी हित म्हणून आम्ही नक्कीच तुम्हाला योग्य सल्ला देऊ. आणि तुम्हाला अजून काही त्या संदर्भात पुढे मार्केटिंगच्या अडचणी असतील तरी त्या संदर्भात आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुम्हाला आमच्याकडून नक्कीच चांगल्या पद्धतीने आम्ही योग्य मार्गदर्शन करू आणि तुम्हाला योग्य सल्ला देऊ. पद्धतीने साधारणतः हा 8 वर्ष वयाची झाडे आहेत. साधारणतः हा आपला आता 6वा बहार आहे. साधारणतः लागवडीनंतर तुम्हाला 2 वर्षामध्ये आपण बहार व्यवस्थापन करू शकतो. आता हा 6वा बहार आहे, 6व्या पिकाची झाडं आहेत. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचा असा विषय की सीताफळाचं झाड हे जसं जसं डेव्हलप होईल तसं तसं तुम्हाला ते उत्पादनामध्ये वाढ होणार आहे किंवा टनेजमध्ये तुमचं उत्पादन वाढणार आहे. तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी या गेल्या वर्षी रेट म्हणजे दर व्यवस्थित भेटले नाहीत म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी बागा काढल्या किंवा व्यापारी नाही किंवा मार्केटला घेऊन गेलं तर तिथे थोडंसं मार्केटिंगच्या विषयामुळे लोक वैतागले आणि बऱ्याचशा बागा काढल्या. तर शेतकरी बंधूंना मी विनंती करतो, खूप कमी कष्टात कमी खर्चात चांगलं उत्पादन देणारं पीक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की खूप कमी पाण्यावरती येणारं पीक आहे. तर आता गत वर्षीच्या गेलेल्या हंगामामध्ये जर का तुम्हाला रेट कमी भेटलेले असतील किंवा आता येणाऱ्या मार्केटिंग संदर्भात तुम्हाला काही तुमच्या अडचणी असतील तर याला थोडंसं बाजूला ठेवा. आता आहे त्या फळधारणा झालेल्या बागेवरती थोडंसं लक्ष केंद्रित करा. जेवढा क्वालिटी माल तुम्हाला आणता येईल तेवढा क्वालिटी माल आणा. काही अडचणी आल्यास तर आमच्याशी संपर्क साधा.
अशा पद्धतीने ह्या बागेचं व्यवस्थापन आहे. तुम्ही फिरून बघू शकता. आपण झाडांवरती जर फळांची संख्या पाहिजे ठरलं तर या अशा पद्धतीने फळांची संख्या आहे. हे सध्या अशी फळं आहेत इकडे. हे बघा भरपूर प्रमाणात सेटिंग आहे.